तालुक्यातील ग्राम मोहखेडगड ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम बाळापूर येथील राहुल विलास पून यांच्या घरी कपाटातून लोकीसह दागिने लंपास केल्याची घटना 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11 वाजता सुमारास घडली होती। सदर घटनेची तक्रार 13 डिसेंबर रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आल्यावरून गुन्हा करून आरोपींची शोधाशोध करून काही तासातच आरोपीला गजाआड करण्यात आले आहे। तालुक्यातील मोहखेडगड ग्रामपंचायत अंतर्गत बाळापूर येथील राहुल विलास पून यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते 12 डिसेंबर रोजी सकाळी शेतात तुरीला पाणी देण्याकरिता गेले होते। काही वेळाने त्यांचे आई वडील नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून चाबी घराच्या बाजूला नायलॉनच्या पिशवीत ठेवून शेतात गेले। सकाळपासून बाहेर गेलेला त्यांचा मुलगा घरी आला असता त्याला नायलॉन पिशवीत चाबी दिसली नाही। त्याने दुसऱ्या बाजूने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला। त्यावेळी घरातील कपाट उघडे दिसून आले। त्या ठेवलेली सोन्याची पोत किंमत 1,08,000 व रोख 5,000 रुपये असे एकूण 1,13,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने घरातून लंपास केल्याचे लक्षात आले। या घटनेची फिर्याद 13 डिसेंबर रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली। यावरून ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध BNS 331-305 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून लगेच आरोपींना पकडण्याचे निर्देश ठाणेदार श्रीधर गुट्टे यांनी देण्यात आले। सदर प्रकरणाची आरोपी सादिक शहा व अल्पवयीन मुलगा यांना तपासकामी ताब्यात घेऊन संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रसंगी अंमलदार दीपक कांदे, ज्ञानेश्वर रडके, बाळापूरचे पोलीस पाटील जितेंद्र लांडे यांनी आरोपी शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून काही तासातच आरोपी यांना जेलबंद करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला। बाळासाहेब गणोरकर, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अकोला। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।